झाले समोर एक आश्रम दिसतो आहे, तिथून पाणी मिळालं तर घेऊन ये. तर तो शिपाई गेला पाणी आणण्यासाठी. पाणी आणलं, पाणी आणायला गेला आणि तो होता वशिष्ठ महाराजांचा आश्रम. तर म्हटले महाराज आमचे विश्वामित्र राजे वनामध्ये आले आहेत शिकायला, त्यांना पाणी मिळेल का? तर ते वशिष्ठ महाराज म्हटले पाणी मिळेल, पाणी तर घेऊन जा, पण तुमच्या राजांना सांगावं की जेवण करून जा. तर तो शिपाई पाणी घेऊन आला आणि राजाला निरोप सांगितला. म्हटले तो आश्रम वशिष्ठ महाराजांचा आहे, त्यांनी सांगितलं की पाणी तर घेऊन जा, पण जेवण करून जा, जेवण तयार आहे. जेवण नाही, राजाने विचारलं जेवण तयार आहे का? म्हटले तसं काही माहित नाही, पण जेवण करून जा असे म्हटले. तर ते विश्वामित्र राजे आपल्या सर्व सैन्यासह गेले. तिथं काय मोठा मांडव, पंचपक्वान्नाचं जेवण, सोन्याचे ताट, सोन्याचे पाट, सगळा थाट सर्व गमगमाट सुटला आणि सर्वजण जेवायला बसले. जेवण झाले, पानाचे विडे पुराले, पानं सुद्धा खाले. आणि विश्वामित्र राजाने वशिष्ठ महाराजांना विचारलं, म्हटले महाराज एवढी तयारी कशी केली एका मिनिटात लगेच तुम्ही ताबडतोब? म्हटले आम्हाला इंद्राने कामधेनू दिलेली आहे यज्ञाकरता, ती कामधेनू आमचं सर्व पाळ. असं म्हटल्यानंतर विश्वामित्राच्या तोंडाला पाणी सुटलं. विश्वामित्र म्हटले आम्ही राजा आहोत, राज्यामध्ये कोणी गरीब राहणार नाही, आम्हाला ती कामधेनू द्या. तर वशिष्ठ महाराज म्हटले मिळणार नाही, ती आम्हाला इंद्राने दिलेली आहे यज्ञ करण्यासाठी. तर मग विश्वामित्राने काय केलं, सर्व शिपायांना सांगितलं घ्या रे तिला, सोडा म्हटले तिला कामधेनूला. आणि कामधेनूने काय केलं, लगेच सहस्त्र निर्माण केले आणि त्या राजाचा सर्व त्यांचा फशा पाडला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, या तिन्ही वस्तू आपल्याला इच्छाप्रमाणे पुरू शकतात, पण गीत आणि ते जाणत नाही, आपल्या चारकी वाढल्या जातात ते. तर आपण जे जे होते उदारे प्रसिद्ध या शब्दाचा विचार केला आतापर्यंत. आणि आता तिसरा आनंदे वर्षते या पदाचा विचार करायचा आहे. ह्या तीन वस्तू मिळू शकतात, पण त्या संतांची बरोबरी करू शकत नाही. संत उदारते बाबतीत श्रेष्ठ आहे, याच्यासाठी सांगितले उदाहरण. तर तिसरं आनंद, आनंद म्हणजे आनंद कोण देतं? फक्त संत महात्मे. ते स्वतः तर आनंदी असतात, दुसऱ्याला सुद्धा आनंद देतात. तर आपण त्याला एक दृष्टांत देऊ. सत्य घटनेवर घडलेलं आहे, महाराजांच्या प्रवचनातून ऐकलं होतं. तर रंगनाथ महाराज निगडीकर यांचे ते नेहमी पंढरपूरला जात असत आणि त्यांचे तिथे नेहमी कीर्तन व्हायचे. आणि आषाढी वारीला ते तिथे गेले आणि गेल्यानंतर समर्थ रामदास स्वामी सुद्धा तिथे आले आणि एका बडव्याच्या घरी गेले आणि त्यांनी विचारलं तिथे राहण्यासाठी जागा मिळेल का? तर त्या बडव्याने बघितलं हे साधू आहे, यांच्याकडे काय मिळणार आहे म्हटले आपल्याला. तर म्हटले जागा आहे, पण गायच्या गोठ्यात. गायच्या गोठ्यात आहे म्हटले. तर ते साधू म्हटले की उत्तम जागा आहे, आम्हाला मला चालेल म्हटले. समर्थ रामदास स्वामी म्हटले मला चालेल म्हटले. की तिथे थांबले आणि ज्या गृहस्थाकडे ते थांबले होते ते गृहस्थ रोज त्या रंगनाथ समर्थ स्वामींच्या कीर्तनाला जायचे. आणि त्यांनी काय केलं, त्या स्वामींनी सांगितलं कीर्तन झाल्यावर जाहीर केलं की इथे समर्थ आलेले आहेत, जो कोणी माझी भेट घालून देईल त्याला 500 रुपये देण्यात येईल. पूर्वी जुन्या काळातली गोष्ट, 500 रुपये देण्यात येईल. तर ते गृहस्थ त्यांनी काय केलं, स्वामींनी त्यांचं वर्णन करून सांगितलं समर्थांचं. म्हटले गोरे आहेत आणि जटा आहे, भगवे कपडे आहेत, हातात उभे आहे, असं त्यांनी त्यांचं वर्णन करून सांगितलं. ज्यांच्याकडे आले असतील कोणाकडे त्यांनी माझी भेट घालून द्यावी, 500 रुपये देण्यात येईल. तर हे त्यांनी ऐकलं त्या गृहस्थाने. आपल्याकडे आले तर नाही समर्थ म्हटले. घरी आले आणि त्यांना विचारलं म्हटले आपण कोण? तर समर्थ म्हटले या देहाला समर्थ म्हणतात. तर म्हटले मी ओळखलं नाही, वरती चला माडीवरती. तर म्हटले नाही, माझ्यासाठी ही जागा योग्य आहे म्हटले, उत्तम आहे. तर तो गृहस्थ म्हटले की समर्थ तुम्ही माझ्या संग आज कीर्तनाला याल म्हटले. म्हटले का बरं? म्हटले काही नाही म्हटले, स्वामींनी सांगितलं. स्वामींच्या रोज इथे रंगनाथ स्वामी आलेले आहेत म्हटले निगडीकर, त्यांचे रोज कीर्तन होतात. त्यांनी जाहीर केलं की जे माझे भेट घालून देईल समर्थाशी त्यांना 500 रुपये देण्यात येईल. तर मी गरीब आहे म्हटले,
माझ्या मुलीचं लग्न आहे, मुलाची मुंज आहे, तर तुम्ही चला म्हटले. तर समर्थ काय म्हटले, हे पैशाचे लोभी आहे. हा पैशाचा लोभी आहे म्हटले. तर समर्थ म्हटले मी येईन कीर्तनाला, पण म्हटले मी सांगा ते मागावं लागेल. तर म्हटले सांगा समर्थ. म्हटले तू आमच्या दोघांच्या भेटीत जो आनंद होईल तो अर्धा मागून घ्यावा लागला, असं म्हटलं समर्थ. तर तो मनुष्य गृहस्थ जरा गप्पच बसला. म्हटले आता यांच्या आनंदाला घेऊन काय करायचं म्हटले. माझ्या मुलीचं लग्न होईल का मुलाची मुंज होईल. तो जरा वेळ गप्पच बसला. नंतर म्हटला आपण आनंदही मागू आणि मागच्या दाराने पैसे पण मागू म्हटले. तर चला म्हटले ते गृहस्थ म्हटले समर्थ चला येईल. चला म्हटले. नेलं त्यांना आणि स्वामींचं कीर्तन झालं आणि स्वामींची आणि समर्थांची भेट घालून गेली. तर स्वामी म्हटले त्यांची भेट झाली तर भक्ताचा महिमा भक्त झाला की त्यांचा आनंद काय आहे त्यांनाच माहिती असतं. भक्ताचा महिमा भक्त झाला की त्यांच्या दोघांचा जो आनंद झाला. नंतर समर्थ म्हटले ज्यांनी कोणी माझी भेट घालून गेली त्यांनी 500 रुपये घेऊन जा. तर तो गृहस्थ उठला आणि समर्थ घसरले असं केलं त्यांनी. परत खाली बसला. तो मनुष्य खाली बसला आणि म्हटले की 500 रुपये घेऊन जावे म्हटले. तर तो मनुष्य म्हटला नाही म्हटले स्वामी मला तुमच्या भेटीतला आनंद द्या. म्हटले अरे वेड्या आनंद घेऊन काय करणार आहे, तुला आनंदाचं काय करणार आहे. म्हटले अरे 500 रुपये काय 1000 रुपये घे 2000 घे म्हटले. तर त्या गृहस्थाला वाटतं ज्या अर्थी आपल्याला पैसे देतात आनंद देत नाही त्या अर्थी आनंद काहीतरी आवडच असायला पाहिजे असं त्या गृहस्थाला वाटतं. मग तो गृहस्थ म्हटले नाही स्वामी म्हटले मला खरंच आनंद द्या म्हटले. तर समर्थाने स्वामींकडे बघितलं आणि स्वामी म्हटले समर्थ म्हटले की स्वामी मुमुक्ष आहे करा कृपा. तर कृपा कटाक्ष न्यायले आपल्या पती बैसवले. सांगायचं तात्पर्य असं आहे संत असे असतात की स्वतः आनंदी असतात आणि दुसऱ्याला सुद्धा आनंदी करतात. ती म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की ते दुसऱ्याला त्यांना हे जग बोलताना दिसत ना म्हणजे त्यांना हे होत नाही म्हणून ते काय करतात त्यांना आत्मस्वरूपाचा मोक्ष स्वरूपाचा बोध देतात. तर ही ओवी अत्यंत मार्मिक आहे. ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंचं वर्णन करतात. सद्गुरू कसे असतात तर त्यासाठी मी घेऊन निवडली आणि आपलं सुद्धा परम भाग्य आहे. मी तर असं म्हणत की आपल्या नगरचं भूषण आहे. आपल्याला असे सद्गुरू मिळाले. आज 80 वर्ष झाले त्यांचं तरी अजून अखंड नियमाने त्यांची सेवा चालू आहे. याच्या कोरोनाच्या काळात सुद्धा आमची वेदांताची पाठ वर चालू होती आणि सूर्यप्रवचन चालू आहे. तर मी तर आपलं सगळ्यांचंच भाग्य समजते पण माझं जास्त समजते. मी आज एवढी सामान्य घरातली स्त्री असून आज सद्गुरूंची भेट झाली. त्यांच्या कृपेने आज 2 शब्द बोलायला मिळाले आणि त्याच्यासाठी आणखी सांगायचं आहे की हा कोरोनाचा काळ गेला आपण आतापर्यंत त्यातून जगलो हेच आपलं परम भाग्य म्हणायचं. आणि कुणी कोणाचं नाहीये. ह्या कोरोनाने शिकवलं आपल्याला. एवढे कोट्याधीश लोक गेले किती लोक गेले पण त्याच्यासाठी आपण भगवंताचं नामस्मरण करा. आणि आपल्याला महाराजांनी आता अतिसुंदर ग्रंथ त्यांनी लिहिला नामामृत. तर सर्वांनी घ्या. आपल्या ज्यांना वाचता येते त्यांनी मुलांना वाचायला आपण त्याचं चिंतन करा. अतिसुंदर ग्रंथ आहे. नामाचं महत्व नामाने काय होतं. नाम आणि अमृत हे 2 शब्द आहेत पण नाम अमृत हे ग्रंथ आपण घ्या. सर्वांनी वाचा चिंतन करा मुलांना पण सांगा. आणि ह्या कोरोनाच्या काळात किती लोक गेले त्यांना वाईट वाटलं म्हणून त्यांनी त्याचं चिंतन केलं. 2 वर्षात शांत बसून त्यांनी आणि ते ग्रंथ लिहिला तर आपण सर्वांनी घ्या आणि चिंतन करा आणि होता होईल तेवढं वेळ काढा. आपल्याला पाठाला नाही जमलं तर पोथीला तरी या वेळ काढा. आणि असं इतकं सुंदर ग्रंथ सांगतात ते 12 अध्याय भक्तियोग चाललाय आपला. त्या अध्यायात पण सर्व ते सांगतात संतांचे भक्ताचे महत्व कसे असतात संत भक्त कसे असतात. खूप सुंदर ग्रंथ चाललाय. आणि नाही जमलं तर तो दिलेला ग्रंथ तरी घरी वाचा सर्वांनी आणि त्याचा अमृत घ्या सेवन करा. तर ह्या कोरोनाच्या काळात शिकवलंय कोरोनाने की आपलं कोणी नाही.
हे सर्व मुलं बाळ घरदार हे आपलं कोणी नाही, त्यांनी शिकवलंय. कितीतरी लोक गेले, कोणी त्यांच्या कार्यक्रमाला गेले नाही, तिकडच परस्पर मुन्सिपालिटी फेकले, पण त्यांचे सगळे प्रॉपर्टी जागेवर राहिले, पैसे पिसे त्याने कोणी टाकून दिले त्यांचे, हे कोणी टाकलं नाही. मग माझ्या मागत माग सगळे सांगायचं तात्पर्य असं आहे, दान धर्म कर्म करा आणि आपल्या परंपरेने आपल्याला अशी सद्गुण मिळाले त्याचं सेवन करा, रोज त्याचं ज्ञान अमृत घ्या आणि आपला उद्धार करून घ्या. कोण दिवस येईल कैसा नाही देयाचा भरोसा. आपण थोडस त्याच म्हणू. घरे दारे महाल माळ्या संगे येईनात वेड्या सर्वही जाग्यावरी राहणार देह हा मातीला जाणार सर्वही जाग्यावरी राहणार देह हा मातीला जाणार. माय बाप बंधू भगिनी संग येईनात कोणी सर्वही मायेचा बाजार देह हा मातीला जाणार सर्वही जाग्यावरी राहणार देह हा मातीला जाणार. जवळी असता रुपका पैसा जवळी म्हणती बाबा काका शेवटी नाही कुणाचा दार देह हा मातीला जाणार सर्वही जाग्यावरी राहणार देह हा मातीला जाणार. चलाई सांगे सर्व जगाला हरिनामाकडे लक्ष द्याला होईल पुरीचा उद्धार देह हा मातीला जाणार सर्वही जाग्यावरी राहणार देह हा मातीला जाणार. तर किनी वेळी वापरू सेवा ही तुम्ही गोड करून घेवा. आज गुरुच्या मुखातून ऐकलेलं ते तुमच्या पुढे सांगितलं आणि चुकलं असेल ते माझ्या वाणीचे दोष समजा, योग्य असेल ते गुरुमाऊलीचं समजा आणि एवढं बोलून आपण इथेच वाणीला पूर्ण विराम देऊ. पुंडलिका वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सिद्धेश्वर भगवान की जय. श्री गुरु भागवत महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. आज अत्यंत पवित्र दिवस आहे, खूप श्रेष्ठ दिवस आहे. सद्गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा. व्यास हे सर्वांचे सगळ्या जगाचे रूप आहे. व्यास उच्छिष्ट आहे जगाचे. हे सर्व खरं जर पाहिलं तर व्यासाने जवळजवळ शतकोटी पुराणे लिहिली. त्यातली फक्त आपण 18 पुराणे आणि उपपुराणे 23 एवढंच विचार करतो. खरं तर शतकोटी पुराण लिहिते. व्यास अत्यंत विद्वान होते. किंबहुना व्यास हे भगवंताचे अवतारच होते आणि म्हणून व्यास हे सर्वांचे गुरु आहेत, सर्व जगाचे जगद्गुरु आहेत आणि म्हणून त्यांची व्यास पौर्णिमा आजच्या पौर्णिमेला म्हणतात आणि म्हणून त्यांच्या त्या निमित्ताने गुरुपौर्णिमा ही साजरी केल्या जाते. मला सांगायचं तात्पर्य असं की आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या हरिभक्तपरायण
मीराबाई महाराज काशीत यांनी खूप उत्कृष्ट प्रवचन केलं. इथं बसून बोलणं इतकं सोपं नाही. हो, मी सुरुवातीला कीर्तन आमचे प्रॅक्टिस असायची. मी 2 मिनिटं घेतो तुमचे. तेव्हा मी कीर्तनाला उभा राहिले. संस्थेमध्ये प्रॅक्टिस असायची. आणि काय सांगतो तुम्हाला, मामांचा माझा घनिष्ठ होतं. अगोदर माझी परिचय बेंगलोरला झाला होता मामांचा. 8 दिवस त्यांची माझ्याकडे सेवा होती. आणि एकदम मामा येऊन बसले कीर्तनामध्ये. कशाचं काय विचार तुम्हाला बोलताच आहे. पाया मी उभा आहे का बसलोय हे सुद्धा कळेना. मामाने मला नंतर सांगितलं, वेडा आहे, अरे पुढं बसलेले दगड आहे समजायचं आणि बोलायचं मोकळ्या म्हणून. असं घाबरायचं नसतं काय. म्हणजे मामा तुमच्यासारखे अधिकारी पुढं बसले येऊन मी काय बोलणार. काय मला मुद्दा काय सांगितला, या व्यासपीठावर बसून बोलणं इतकं सोपं नाही. आमच्या हरिभक्तपरायण मीराबाई, हरिभक्तपरायण आमच्या मुळेताई, हरिभक्तपरायण मुक्ताबाई काही का होईना काय उत्तम प्रकारे बोलतात. ही साधी गोष्ट नाही आहे. याच्याकरता अभ्यास आहे, याच्याकरता ग्रंथ श्रवण आहे, काय मनन आहे, चिंतन आहे, हे करावं लागतं. तेव्हा कुठं आणि आपल्याला बोलता येतं काय. तेव्हा पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्मले. उत्तम खरोखरच ज्यांचं कुळ पवित्र आहे. काशीदाच्या कुळाचं मला तरी वाटतं जवळचे लोकाला किंमत नसते हे नक्कीच. माझी किंमत माझ्या मुलांना सुनाला आहे असं मला वाटतं. संताचे ते आप्त नव्हती ते संत. आपल्या जवळचे जे मुलं बाळ आहेत, आपले काही भाऊबंद असतील, आपले जे कोणी असतील, त्याला आपल्याबद्दल महत्व काढीचंही वाटत नाही. रोजचा संबंध आहे आपला. रोज एकमेकाला आपण पाहतो, अति परिचयात अवज्ञा. पण एक लक्षात ठेवा, कोणाला असो या नसो, कोणाला आवडावं हो भक्तांनी, कोणाला आवडावं फक्त देवाला आवडावं, देवाला आवडावं. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी बसून भगवंताची सेवा करणं 2 शब्द बोलणं इतकं सोपं नाही. पवित्र ते तुम्हाला सांगितलं मी, किंवा पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. अशा प्रकारे मला तरी असं वाटतं किंवा या काशीराजांच्या कुळामध्ये असं कोणी नाही आहे. असतील मानकरी वगैरे असतील, पण अभ्यास किंवा असं बोलणं, श्रद्धा अशी क्वचित माणसं. मनुष्याना सहस्रेषु एखादं असं निवडलं जातं काय. आणि त्याबद्दल आपल्याला जरी काही वाटलं नाही तरी संतांना आणि भगवंतांना त्याच्याबद्दल खूप कौतुक वाटतं. जो मद्भक्त समे प्रिया. भगवंताने स्वतः सांगितलं, आपला 12वा अध्याय झालेला आहे. उत्कृष्ट भक्त कसे असतात, त्यांची लक्षणं काय आहेत, त्याचा विचार आपण रोज एका ओळीवर 4 दिवस विचार करतोय. इतका अशा प्रकारे इथं. आणि त्यांनी खूप सुंदर सेवा केली, अतिसुंदर, सुंदर बोलले. अगदी काय काही पाहिलं नाही, काही नाही. चुकायला एखादं माझंही चुकतं. मी तुम्हाला दिसून देत नाही, तुला सोडून घ्या. पण माझं सुद्धा चुकतं. मी ते संपादन घेतो, तुम्हाला कळवणी देत नाही. कसा काय तो प्रश्न नसतो, लक्षात ठेवा. पण आपल्याकडे कमीत कमी या 3 मूर्ती तरी छान. आणि आपण सर्वच भाग्यवान आहात. पण दररोज प्रवचन ऐकता, ज्ञानेश्वरीचं वाचन करता, हरिपाठ म्हणता, जपजाप्य करता, आपण सगळेच भाग्यवान आहात. मला तरी असं वाटतं की प्रभू आमच्या या सर्व संत श्रोत्यांना काय, आणि आमचे जे 2-3 महाराज लोक आहेत, यांना खूप आयुष्य आरोग्य. आमचे शिंदे महाराज आहेत, अविनाश आहे, हे सगळे मंडळी आपण भाग्यवान आहात. आपल्याला खूप आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं आणि आपल्याला भगवंताने कृतार्थ करावं ही भगवंताची प्रार्थना करतो. आणि आजच्या या प्रवचनाबद्दल मी कोटी धन्यवाद आमच्या मीराबाई महाराजांना देतो.
आणि माझ्या वाणीला विराम देतो. आता विश्वात्मके देवी येणे तो सोनी मद द्यावे कसायदानहे हे फळांची व्यक्ती सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे कडो मैत्र जीवांचे दुरितांचे मिळावो विश्व स्वधर्म सूर्य आहो जो देवांची नोके लावो प्राणितात वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता सदा कल्पतरुचे आरो चेतना चिंतामणीचे भावो भोलेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मातंडजे तापहीन हे सर्वाई सदा सजन सोयरे होतु भगवान सर्वसुखी पूर्ण होई निधी लोकी भजितो आळी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकिये दृष्टा वृषभिये भोभावे एकमे श्री विश्वेश्वराहो आहोई वेदांत बसाहो येणे बळे ज्ञान देवो सुखिया दारा येणे बळे ज्ञान देवो सुखिया दारा येणे बळे ज्ञान देवो सुखिया दारा भगवान की जय. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज की सब जय. संतन सब पाद भूपाल श्री सिद्धेश्वर भगवान